चंद्रपूरच्या सभेत लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्यावर त्यांना काँग्रेसचे हँडलर्स ट्रोल करत आहेत। यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आणीबाणी दरम्यान काँग्रेसने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले तो भाषणातील संदर्भ होता असे त्यांनी स्पष्ट केले। लोकशाही पायदळी तुडवून माध्यमांना कुलूपबंद करून निरपराध नागरिकांना कारागृहात टाकल्यावर काँग्रेस लोकशाही रक्षणाची भाषा करते असा टोलाही त्यांनी लगावला। शीख दंगलीत निरपराध शीख धर्मीयांना मारल्यावर हुकुमशाह कोण आहे हे लक्षात येते असेही ते म्हणाले। दरम्यान या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। बहीण भावाच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले समाजामध्ये, काय सांगाल? काय आहे की जेव्हा विकास सांगू शकत नाही तेव्हा खोट्या नाट्या आधारावर प्रचार करायचा, ज्या दुर्घटना झाल्या, जो अन्याय झाला तो मांडणं ही या देशात या हुकुमशाही काँग्रेसमध्ये गुन्हा झाला आहे। नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमात किंवा समाज या ग्रुपमध्ये कुठे बोलल्या जात नाही, यामागील काय नाही? जेव्हा विकास त्यांना सांगता येत नाही, तुम्ही त्यांना विचारा काय विकास केला? नक्कीच काय बोलत नाही, फक्त सहानुभूतीची अशा बोललं जातं। या संदर्भात काय सांगाल? नाही, लोक तुम्ही बघत आहात, लोक अशा भूमिथापांना बळी नाही पडणार। नक्कीच आपण बघितलं की जे लोक जे आहेत भूमिथापांना बळी पडत नाही आणि सहानुभूती ही चालत नाही, विकासासाठी काम केलं जातं असं सुधीर भाऊंनी यावेळी सांगितलं।